300 वर्षांपूर्वी तुकाराम नावाचा कुणी एक सर्वसामान्य माणूस, त्याच्या पाठीशी कोणतंही परंपरागत ज्ञानपीठ उभं नव्हतं. सत्ता, पैसा, प्रतिष्ठा यांचं मखर नव्हतं. आणि तरीही जीवनाचा धांडोळा घेत तो भटकला अनवाणी. आपला सर्वसामान्यपणा हीच त्यानं बनवली ताकद. तो बोलू लागला स्वतःशी, लोकांशी. त्या बोलण्याला लोकांनी नाव दिलं अभंग. त्या अभंगाची मग गाथा बनली. 300 वर्षांनी पुन्हा एकदा आजचा कुणी एक सर्वसामान्य जीवनाचा धांडोळा घेत तो भटकतोय, बोलू बघतोय स्वतःशी आणि तुमच्याशीही. त्या बोलण्याला तुम्ही काय नाव द्याल? हे कीर्तन नाही, प्रवचन नाही, एक पात्री प्रयोगही नाही. मग हे काय आहे? वाचक हो, एकदा तरी आपण याची अनुभूती घ्यायला हवी. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट. रसिका नमस्कार. सूरतेचे छेडी त्याच्या 5व्या भागात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत साहित्य सुरावटीतील मौनराग आनंद विनायक जातेगावकर. सूरतेचे छेडिताचे एपिसोड्स करत असताना असं वाटलं की माझ्या मामांची प्रगल्भता आपल्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचावी. ती रसिक मनाला नक्कीच भुरळ घालेल. आजच्या कार्यक्रमामध्ये गाणी आहेत, गप्पा आहेत, वाचिक अभिनय आहे आणि बरंच काही आहे. आई, या आया आपली विजिगीषू वृत्ती मुलांना न देता मुलींनाच का देतात? महासत्ताक अवस्थेचे अवशेष त्यांच्या वागण्यात दिसतात म्हणायचे काय? त्यांची घारीसारखी नजर, ससाण्याची झेप, त्यांचे सदैव जमिनीच्या संपर्कात असलेले पाय, आणि ह्या बहिणी लढवय्या, विधवा झाल्या तरी हटत नाही, म्हाताऱ्या झाल्या तरी थकत नाही. त्यांना कसलेही तात्विक प्रश्न पडत नाही. कोणताच प्रश्न त्यांच्या गळा धरत नाही. त्यांना कंटाळा कधी येत नाही. कशात काही अर्थ नाही असं वाटत नाही. कुणी मेलं तर त्या शोक करतात, ते सुद्धा मन लावून. कुणाच्या बारशाला जाऊन पाळण्यातलं बाळ उचलून घेताना पान्हा फुटायचा फक्त बाकी राहील. दीर्घ द्वेष तर इतका की मागच्या जन्मीचं यांना आठवतं की काय असा धाक पडावा समोरच्याला. जगाबिगावर त्या प्रेम करणार नाही. त्या प्रेम करतील त्यांच्या माणसांवर. तुम्ही कुणी असा, दगड असा, धोंडा असा, वीट असा, कागदाचा कपटा असा, तुम्ही फक्त त्यांचे असा. त्यांची आदिम प्रेरणा, जिला त्या प्रेम म्हणणार, ते तुम्हाला गिळून देणार. तुमचं फोलकट, तुमचा चोथा फक्त तुमच्या हाती उरणार. सांगा, माणसाचा निभाव कसा लागायचा यांच्या समोर? आनंद विनायक जातेगावकर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले अतिशय एक संवेदनाशील, प्रतिभाशील लेखक. यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली आहे. मुखवटे हा कथासंग्रह लिहिलेला आहे. ज्याचा त्याचा विठोबा, अस्वस्थ वर्तमान, गोपिकाबाईंची बखर, अशी बरीचशी पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत, जे अतिशय उत्तम कवी आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना बरेचसे अवॉर्ड दिलेले आहेत. बेस्ट टीचरचा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि पण कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला न जाणारे, त्याचबरोबर अतिशय उत्तम कवी, अतिशय उत्तम चित्रकार, थोडक्यात म्हणजे काय, मॅन विथ द मेनी हॅट्स असलेले आमचे बाबा. पण खरं सांगू, माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नसलेले, अतिशय साधे आणि अंगात पांढरा सदरा घालणारे, पायात
पायजामा घालणारे, एकच चष्म्याची फ्रेम वर्षोनवर्ष वापरणारे, एकच चपलीची जोडी वर्षोनवर्ष वापरणारे, अतिशय कमी स्वतःसाठी कपडे घेणारे, पण आम्हाला मात्र दिवाळीमध्ये काहीतरी घेऊन देणारे, आम्ही काहीतरी छोटंसं जरी एखादी अचिव्हमेंट असेल तर आम्हाला बक्षीस म्हणून काहीतरी घेऊन देणारे असे आमचे बाबा आम्हाला आठवतात. माणिक वर्मा या आनंद जातेगावकरांच्या आवडत्या गायिका. आपण आता माणिक वर्मा यांचे आनंद जातेगावकरांचे आवडते गाणे ऐकूया. हे गाणे आपल्यासाठी गाते आहे नेहा खोत. नेहा खोत ही अकोल्याची नवीन पिढीची गुणवान गायिका. आजच्या तरुणाईला आवडणारी गाणीच नव्हे तर शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी ती तेवढ्याच सहजतेने गाते. नेहाची शास्त्रीय संगीतावरची पकड सर्वश्रुत आहे. नेहा केवळ शास्त्रीयच नव्हे तर इतर सर्व गायन प्रकार सारख्याच सहजतेने हाताळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही गाणे व्यवस्थित समजून घेऊन त्याला आपलेसे करून गाणे ही नेहाची खूबी आहे. नेहासारखे समजूतदार आणि गुणी गायक आजच्या गायकांची पिढी समृद्ध करण्याचे काम करताना दिसतात. नेहा, तुझ्या गानकौशल्याचे आम्हाला कौतुक तर आहेच, परंतु तू आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी आहेस याचा अभिमानही आहे.
वयाच्या 22-23 वर्षी त्यांनी मुखवटे सारखा अतिशय प्रगल्भ असा हा जो कथासंग्रह लिहिला, त्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक पण मिळालं. आणि नंतर बरेचसे कथासंग्रह त्यांनी लिहिले. मुलाखतीसाठी त्यांना फोन यायचे बरेचसे, मी स्वतः बघायचो. फोन तर ते अटेंड करायचे, पण त्यांना जेव्हा एखाद्या मुलाखतीसाठी फोटो मागायचे किंवा तुम्ही पेपरमध्ये मुलाखत अशी व्यवस्थित द्या, तर बाबा ती द्यायचे नाहीत. प्रसिद्धीपासून नेहमीच ते दूर राहिले. आणि त्यांचं म्हणणं पण असायचं त्याच्यावर, कारण मी त्यांना विचारायचो की बाबा लोकांना माहिती पाहिजे तुमची, किंवा फोटो वगैरे का देत नाही तुम्ही. तर तेव्हा ते म्हणायचे की पुस्तक लिहीपर्यंत ते पुस्तक माझं होतं, पण एकदा ते प्रकाशित झाल्यानंतर ते पुस्तक आहे वाचकांचं. रसिका हो, आनंद जातेगावकर वैयक्तिक जीवनात जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श केलेला माणूस. सकाळी डायनिंग टेबलवर असताना हा सांबार कसा केलास, चटणीमध्ये काय काय घातलंस, कढीपत्त्यामुळे जरा आगळी चव आली आहे, अशा बारीक बारीक गोष्टी मध्ये आपलं कौतुक करणारे, अगदी स्वयंपाक करणाऱ्याला आपली मेहनत सार्थकी लागली असं वाटावं. दुपारी जेवण आटोपल्यावर विश्रब्ध शारदा हातात घेऊन डॉक्टर आनंदीबाई जोशींची पत्र वाचून दाखवणारे मामा, पंडिता रमाबाईंविषयी भरभरून बोलणारे मामा, भगवद्गीतेतील श्लोक समजावून सांगणारे मामा, सायंकाळी लिओ टॉलस्टॉय किंवा फ्रान्स काफ्का यांच्याविषयी आम्हाला माहिती देणारे, त्यांच्या पुस्तकांवर भाष्य करणारे. तर रात्री माझ्या मुलीला 12वी मधला फिजिक्सचा काही पार्ट समजला नाही म्हणून फिजिक्ससाठी 3-3, 4-4 तास जागणारे आणि जागवणारे मामा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स शिकवताना काव्यात्मक कधी झाले ते आम्हाला कळलं नाही. त्यांचं काव्य, त्यांचं तत्वज्ञान याच लेखकाने मीना कुमारी बद्दल किती छान लिहिलंय. ऐकायचंय तुम्हाला? ऐकूयात. साहिब बीवी और गुलाब मधली छोटी बहू. एरवी वर्षानुवर्ष एक सुरी रडक्या भूमिका करणारी ही नटी. छोटी बहू तिच्या वाट्याला आली आणि काय जादू झाली. पाहणाऱ्याला वाटावं छोटी बहू बनण्यासाठीच जणू ही जन्माला आली. किंचित खर्जातला तिचा नैसर्गिक उदास आवाज, पारंपरिक खानदानी सौंदर्य, भारतीय स्त्री शिल्पातल्या सारखी किंचित स्थूलतेकडे झुकलेली शरीरयष्टी, या सर्वांनी तिला मदत केली हे खरं. पण तिच्या अंगात छोटी बहू इतकी कशी काय बिनली? इतकी की दारूचा पेला धरणारी तिची बोटही अजिंठ्यातल्या स्त्रियांसारखी वळणदार झाली. सरंजामशाही हवेल्यांची पडझड, नाहीशा झालेल्या जीवन रीतीचा भकास भाव, आत्मनाशातील अपरिहार्यता, शोकांताचा सुन्न स्वीकार, सार सार तिच्या व्यक्तिमत्वात भिनत गेलं. इतकं की पडद्यावर ती ज्या प्रसंगात दिसत नसते त्यावेळी तिनंच तो पडदा व्यापलेला. पार्श्वसंगीतातल्या शोकांत सुरावटी ही तिचीच रूप. ही वस्ती जिथं सुखरूप कुणी राहू शकत नाही, ही वस्ती जिथं सुखरूप कुणी राहू शकत नाही, कुणाचं विश्व उजाड झालं नाही. कोण आहे असा, कोण आहे असा ओठावर ज्याच्या दुःखाची गाणी नाही? अरे अरे यापासून बचाव करण्याचा काहीच मार्ग नाही. नाही नाही नाही. नकाराची सर्व रूप तिचीच. काळाची पडझड तिच्या रूपात साक्षात उभी. मी दागिने बनवू,
दागिने मोडू, कवड्या खेळू बसल्या जागी, आणि ती अचूक सुटते. किंचित वेडावल्यासारखं ते असणं, हवेली घुमतं. ती कुणाला वेडावून दाखवत होती? काळाला. अपरिहार्यतेचा स्पर्श झालेल्या काळाची कसली भीती. त्यानंतरच्या अनेक सिनेमात या हास्याच्या चढ्या भाषणीतल्या हृदयभेदक आवृत्त्या निघाल्या, पण ते चेटूक कुणाला जमलं नाही. पुन्हा तिला कसं जमलं? जीवनाचा तिला दिसलेला अर्थ वर्षानुवर्ष तिच्या अंगात तसाच पडून होता. अडगळीत, धूळखार, आणि रामाचा पदस्पर्श व्हावा अहल्लेला तसा छोट्या भाऊचा स्पर्श तिला झाला. ये बिखरी जुल्फे, ये खिलता कजरा, ये महके चुनरी, ये मन की मदिरा. ये बिखरी जुल्फे, ये खिलता कजरा, ये महके चुनरी, ये मन की मदिरा. ये सब तुम्हारे लिए है प्रीतम, मैं आज तुमको न जाने दूंगी, जाने न दूंगी. न जाओ सैया छुड़ा के भैया, कसम तुम्हारी मैं रो पड़ूंगी, रो पड़ूंगी. चल रहा है सुहाग मेरा, जो तुम न होंगे तो क्या करूंगी, क्या करूंगी. मैं तुम्हारी दासी, जन्म की प्यासी, तुम ही हो मेरा सिंगार प्रीतम. मैं तुम्हारी दासी, जन्म की प्यासी, तुम ही हो मेरा सिंगार प्रीतम. तुम्हारे रस्ते फूल लेकर मैं मांग अपनी सदा भरूंगी, सदा भरूंगी. न जाओ सैया छुड़ा के भैया, कसम तुम्हारी मैं रो पड़ूंगी, रो पड़ूंगी. चल रहा है सुहाग मेरा, जो तुम न होगे तो क्या करूंगी, क्या करूंगी. आजच्या सूरतेची छिडिता या कार्यक्रमात सहभागी होणारी रश्मी मोकाशी ही अतिशय प्रतिभावान गायिका आहे. रश्मी मूळची अकोल्याची, परंतु लग्नानंतर आता पुण्याला सेटल झाली आहे. पुणे येथे एका प्रतिधेय संगीतकाराकडून रश्मी शिकते आहे. रश्मीचे विशेष कौतुक यासाठी की आपल्या गाण्यामध्ये ती नवनवीन प्रयोग करायला नेहमीच तयार असते. रश्मीला असे वाटते की या निमित्ताने आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन आपल्यातील गायिकेला नवीन नवीन आव्हाने देऊ शकतो. गझल, ठुमरी असे गायन प्रकार आजची तरुण पिढी फार कमी प्रमाणात हाताळताना दिसते, परंतु रश्मी मोकाशी आजच्या पिढीची असून सुद्धा हे सर्व गायन प्रकार समर्थपणे हाताळते. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रश्मीचे आभार आणि भविष्यात आणखी नवनवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी व्यासांचा वारसा हे जे बाबांचं पुस्तक आहे त्याच्यामधली एक जी कविता आहे ती वाचणार आहे. इतकी ती इंटेन्स कविता आहे, कुठल्याही काळात लागू होईल, पूर्ण मानव जातीला लागू होईल आणि सर्वसमावेशक अशी ती एकदम इंटेन्स असलेली कविता आहे. विदुराच्या तोंडी उघड उघड कोंबलेली गीतेची काही आर्ग्युमेंट्स बाजूला सारली की आपल्या हाती येते समुद्र विड्यावर छेडलेली अस्सल घनगंभीर विलंबित लय. जे निर्माण होतं त्याचा नाश होतो, जे उत्कर्ष पावतं ते लयाला जातं एक दिवस. भेट हेच कारण असतं वियोगाचं, जन्म हेच कारण असतं मृत्यूचं. भ्याड काय शूर काय सारे शापित एक जात, भ्याड काय शूर काय सारे शापित एक जात. नाही रे उश्चाप या शापाला, मरण असं भारत असतं.
तुझे अश्रू नेतील तुला मेलेल्यांच्या भेटीला, रडून रडून मरण आलं असं कधी झालंय का? जग हे असंच असतं, जग हे असंच असतं, जसं असतं तसंच घे. मरण राग धरत नाही, मरण प्रेम करत नाही, मरण इतकं न्यायनिष्ठूर देवालाही सोडत नाही. कुरणात धावतो पिसाट वारा गवताची पाती आडवी करत, कुरणात धावतो पिसाट वारा गवताची पाती आडवी करत, वस्तीत असंच मरण शिरतं उभी माणसं आडवी करत. काफिला हा जगणाऱ्यांचा सरकत जातो मरणाकडे, काफिला हा जगणाऱ्यांचा सरकत जातो मरणाकडे. कोण आधी कोण नंतर यांना काय फरक पडतो? हजारो आया, हजारो बाप, हजारो मुलं, बायका हजारो, कोण आई बाप तरी कोणाचा कोण? सगळे येतात एक दिवस जातात, आपण आहोत तरी कोणाचे कोण? आजच्या आपल्या सूरतेच छेडिताच्या या भागाचे चरित्र नायक आनंद जातेगावकर यांना 2 मुले. मोठा मुलगा प्रियदर्शन हा व्यवसायाने डॉक्टर आहे, तर आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी असलेले देवव्रत हे धाकटे चिरंजीव. संपूर्ण महाराष्ट्रात झी टीव्हीवरील पाककलेसाठी प्रसिद्ध एका लोकप्रिय मालिकेतील आपल्या सहभागासाठी सुपरिचित असलेले देवव्रत जातेगावकर स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ आहेत. त्यांच्या 1500 किलो मार्जरीन वापरून तयार केलेल्या एका अभूतपूर्व शिल्पाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतलेली आहे. देवव्रत जातेगावकर यांनी जर्मनीमध्ये झालेल्या कलिनरी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदक मिळवले होते. त्यांना भारतात आणि भारताबाहेर पाककला संदर्भातील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून सन्मानाने आमंत्रित केले जाते. आजच्या आपल्या कार्यक्रमात ते त्यांचे वडील आणि सुप्रसिद्ध लेखक आनंद जातेगावकर यांच्याविषयीच्या आपल्या निवडक आठवणी आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहेत. आजच्या कार्यक्रमात शेफ देवव्रत जातेगावकर यांचे हार्दिक स्वागत. व्यासांचा वारसामधील ही कविता वाचताना प्रत्येक वेळी अंतर्मुख व्हायला होतं. या तत्वज्ञानी लेखकाने नर्गिसच्या अभिनयातील बारकावे किती छान टिपले आहेत, ऐका. नर्गिस यांच्या अभिनयाविषयी आपण ऐकणारच आहोत, परंतु तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमात आपल्या दर्जेदार वाचिक अभिनयाने रंगत आणलेल्या दिलीप देशपांडे यांचा आपण परिचय करून घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मेड इन इंडिया या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग करून घराघरात पोहोचलेले अकोल्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य कलावंत दिलीप देशपांडे यांचा आजच्या कार्यक्रमात सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. दिलीप देशपांडे यांनी आजतागायत एका पाठोपाठ एक असे अनेक दर्जेदार कार्यक्रम नाट्य रसिकांसाठी सादर करून आपल्यातील अफलातून प्रतिभेचा परिचय सर्वांना करून दिलेलाच आहे. कितीतरी दशकांच्या अनुभवाच्या बळावर दिलीप देशपांडे म्हणजे आजच्या तरुण आणि प्रतिभावंत नाट्य कलावंतांसाठी नाट्य शिक्षणाचे एक चालते बोलते विद्यापीठच आहे. हा चिरतरुण कलावंत आजही नवनवीन आव्हाने स्वीकारायला एका पायावर तयार होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याने गेल्या काही वर्षात नाट्याभिनय केलेले अष्टपैलू अत्रे आणि मी सब रजिस्ट्रार हे 2 एकपात्री प्रयोग आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमातील सक्रिय सहभागासाठी दिलीप देशपांडे यांचे मनापासून आभार. मदर इंडिया सिनेमातली नर्गिस आठवली. इतर वेळा ही बाई अभिनेत्री आहे की नाही अशी शंका यावेळी इतका ठोकळेबाज अभिनय करणारी. मदर इंडियातल्या राधेच्या स्पर्शानं काय जादू झाली. राधेची विजिगुषू वृत्ती, राधेच्या अतृप्त वासना, राधेचा मातृभाव, राधेचा स्त्रीत्वाविषयीचा फणा काढणारा अभिमान, तिचं सत्व, एकटेपणा, रोमा रोमात भिनलेला मातीचा गंध, सिनेमाच्या हाताळणीतील सगळ्या सांकेतिक चौकटींना भेदून तिने या गोष्टी कशा साधल्या. अति म्हातारपणाचा अभिनय तसा सोपा. सुरकुत्या तर मेकअप न येतात, मान लटलट कापवता येतो, आवाज थरथरवता येतो, पण तरुणपणातून हळूहळू प्रौढ होतानाचा सूक्ष्म बदल तिनं कसा काय उभा केला. तिचं दिसणं, पोशाख, तिची वृत्ती हळूहळू बदलत जाऊन तिच्या खेडवळ सासूसारखी ती कशी काय दिसू लागली. जन्माची तीच वर्तुळं जिकडं तिकडं, त्यातलं एक वर्तुळ हळूहळू पुरं होत चाललंय.
या मागचा शोकांत भाव आपल्या नेणिवेतून कसा काय प्रकट करत गेली ती? या साऱ्या गोष्टी सुप्तपणे तिच्यात पडून होत्या. याआधी कुणी त्यांचा कोणत्याही सिनेमात वापर करून घेतला नव्हता आणि अचानक तिला ही संधी मिळाली. तिला राधा भेटली. राधेत तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं की राधेनं तिला घडवलं असं? ती बदलली राधेमुळे की राधा बदलली तिच्यामुळे? रसिका हो, ज्यावेळी आपण आनंद विनायक जातेगावकरांची पुस्तकं वाचतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीचं निरीक्षण, प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचं निरीक्षण त्यांनी किती योग्य प्रकारे त्या त्या पात्राद्वारे आपल्यासमोर मांडलं आहे. अगदी कालिदास असू देत, शेक्सपियर असू देत, शरदचंद्र असू देत, प्रेमचंद असू देत, प्रत्येक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. एकदा मला प्रश्न पडला, मामा 116 चांद की राते असं गुलजारजी का म्हणाले असावेत? त्यांनी मला इतकं छान समजावून सांगितलं. आपण जसं म्हणतो 1760 रात्री, 1760 ठिकाणं, 1760 वस्तू, तसंच ते 116 आहे. आणि अशा एक नव्हे कितीतरी आठवणी हृदयाच्या या कप्प्यात आम्ही जतन करून ठेवलेल्या आहेत. खरंच मामांच्या प्रतिभेला, मामांच्या प्रगल्भतेला आमचा मानाचा मुजरा. बाबांना काही जुने चित्रपट खूप आवडायचे. त्याच्यापैकी प्यासा, कागज के फूल हे त्यांचं ते आवडते होते चित्रपट. त्याचबरोबर देवदास त्यांना खूप आवडायचा. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी जे नॉव्हेल लिहिलंय त्याच्यावरती बेस्ट आहे देवदास चित्रपट. देवदास आणि पारो याच्यावरती त्यांचे आवडते कॅरेक्टर्स होते त्याच्यामधले.
आणि त्याचबरोबर गझल्स पण त्यांना आवडायच्या खूप साऱ्या, स्पेशली बेगम अख्तरच्या. नंतर बेगम अख्तरची मला आठवते की त्याच्याबद्दल बोलायचो आम्ही, वो जो हम में तुम में करार था तुम्हें याद हो की ना याद हो. म्हणजे खूप काळ मध्ये लोटलेला आहे आणि आपलं जे नातं होतं ते आता तुला कदाचित आठवत पण नसेल. इतके वर्ष होऊन गेलेले आहेत, आपण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतो आहोत, पण एक तो जमाना होता, तर आपल्यामधला जो करार होता तो तुला आठवतो की नाही आठवत हे मला आता माहिती नाही, पण मला अजूनही आठवतो. रसिक हो, गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून आपण बोलतो आहोत साहित्य सुरावटीतील मौनराग आनंद जातेगावकर यांच्याविषयी. ज्याचा त्याचा विठोबा, व्यासांचा वारसा, मुखवटे, अस्वस्थ वर्तमान, डॉक्टर मयंक अर्णव, मी उर्फ सेल्फी, अभिनयाचे 6 पाठ अशी अनेक गाजलेली पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांनीच लग्नविधीतली नातीचरामी नावाची लिहिलेली ही एक कविता, ज्यामध्ये नवरदेव नवरीला तिच्याशी एकनिष्ठ राहण्याचं वचन देतो. बघा हा, आजच्या आधुनिक काळातली कविता मामांनी किती सुंदर लिहिली आहे. शब्दांचा प्रयोग किती अचूक झालेला आहे. कवितेचं शीर्षक आहे नातीचरामी. पंचतारांकित क्लबमधला डिस्कोथेक, डीजे म्युझिक तिथं स्त्रवत असताना, धुंद दिवे हळू मंदावताना, तालावर पावलं माझी थिरकत असताना, अनोळखी पावलं जवळ जवळ येतील, कानात तेव्हा घुमेल गर्जना, नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. एकटा परदेशी भटकत फिरताना, ओळखी पाळखीचं कुणी जवळ नसताना, तोकड्या कपड्यात मोकळ्या गप्पात मधाचे प्याले हिनकळताना, अनोळखी हात जवळीक साधतील,
कानात तेव्हा कुजबुजेल कोणी, नाती चरामी नाती चरामी नाती चरामी. मिड नाईट अवरला बोर्डम घालवताना इंटरनेट सर्फिंग करत असताना लाईक माइंडेड लेडीची गाठ पडेल. व्हॉट्सअप, मेल, स्काईप, ट्विटर, एक एक पावलानं अंतर तुटेल. SMS तेव्हा अचानक झळकेल, नाती चरामी नाती चरामी नाती चरामी. AC चेंबर रिव्हॉल्विंग चेअर, एक्सक्लुझिव्ह सोफा, चटपटीत सेक्रेटरीचे मॅनिक्युअर्ड हात, पेडिक्युअर्ड पाय. कोक कोल्ड कॉफी हॉट टी चिल्ड बियर. फॉर्मल टॉक तेव्हा इन्फॉर्मल बनेल. कुणीतरी डोअरवर टकटक करेल, नाती चरामी नाती चरामी नाती चरामी. आनंद मामा पुस्तकांच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने आमच्यामध्ये आहेतच. मला आठवतं की मामांचं पुस्तक लिहिणं सुरू असेल, कितीदा तरी मी मामांशी तासन तास फोनवर बोलत असे. पण मी एखादं पुस्तक लिहितोय, माझं पुस्तक प्रकाशित होऊ घातलंय, असं त्यांनी कधीच बोलले नाहीत. ज्यावेळी पुस्तक पूर्ण होऊन प्रकाशित होत असे किंवा त्यांचं प्रकाशकांशी बोलणंही होत असे, प्रकाशित झाल्यानंतर ते आशीर्वाद रूपाने, भेट रूपाने आमच्यापर्यंत येऊन पोहोचत असे. त्यांचे विचार हेच आपण जतन करून ठेवायचे असतात आणि ते नक्कीच आम्ही जतन करून ठेवू.